घरामध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशी बनवायची ते आज पाहणार आहोत. 3 झाडू होते. 3 झाडूचे जे प्लास्टिकचे जे मागचे असतात ना, झाडू खराब झाल्याच्या नंतर आपण झाडू फेकून देतो. ते मागचे जे कव्हर आहेत प्लास्टिकचे ते जपून ठेवायचे आणि पासून एक DIY बनवायचं. अगदी छान होतं. आता हे सिमेंटचं आणि वाळूचं मिश्रण केलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं हे सारण भरून घेतलं. आता या 3 नळ्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. काय बनवत आहे हे पुढे तुम्हाला कळेलच. अतिशय सुंदर अशी वस्तू तयार होते बरं का. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणं ते मिश्रण आपण घालून आणि त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. थोडासा वेळ लागतो. त्या वेळेपासून एकदम छान अशी वस्तू तयार होते बरं का. आता मी हे 3 नळ्यामध्ये हे मिश्रण भरून घेत आहे आणि आता ते सेट कसं करायचं, तर आपल्याला एक आणखीन बकेटीचा शेप लागणार आहे. तर ती बकेट जी दिसत आहे ना, त्याच्यामध्ये आपण आता अशा पद्धतीनं ते टाकून आधी माल टाकून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला ते तोंडाच्या याला मिश्रणाला थोडंसं वाळू द्यायचं आहे. अर्धा तास थोडंसं सुकलं, सेट झालं का सिमेंटचं आणि वाळूचं मिश्रण, की मग आपल्याला ही नळी याच्यामध्ये सेट करायची आहे. आधी त्या 3 नळ्यामध्ये माल भरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीनं 3 कोपऱ्यामध्ये 3 आपल्याला असं स्टँडसारखं ठेवून द्यायचं आहे. आता हे ठेवून दिल्याच्यानंतर आपल्याला सेट होण्यासाठी एक रात्रभर ठेवायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी बघूया हे कशा पद्धतीनं सेट होतं ते. आता त्याला हलवायचं नाही, काही नाही. थोडंसं मिश्रण कमी पडत आहे तर मी अजून त्याच्यावरती टाकून घेणार आहे. कारण थोडेसे ते झाडूच्या ज्या मुठी आहेत ना, त्या आत रोवल्या गेल्या पाहिजे, म्हणजे त्या हलणार नाहीत. हे बघा, परत मी थोडं मिश्रण टाकून घेतलेलं आहे. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे. ते अगदी सोपी पद्धत आहे. कोणी लहान मुलंही करू शकतात. इतकं सोपं DIY आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणं आणि जेव्हा वस्तू तयार होते तेव्हा खरंच खूप नवल लागतं बरं का. इतकी सुंदर वस्तू तयार झाली. आता बघा, दुसऱ्या दिवशी मी बघितलं छान असं वाळलेलं होतं. त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि वाटलंच तर सिमेंट वाळूचं मिश्रण लवकर निघत नाही बरं का. तर काय करायचं, बकेटीला आधी थोडंसं तेल लावायचं, म्हणजे हे जे मिश्रण आहे ते जास्त हार्ड होत नाही किंवा त्याला चिटकत नाही, लगेच निघून जातं. आणि आता मी चांगलं 2-3 दिवस गच्चीवरती पावसामध्ये भिजायला ठेवलेलं होतं. वेळोवेळी पाणी घालायचं आणि आता वाळल्याच्या नंतर आपल्याला त्याला कलर करायचा आहे. कलर अगदी छान मनाप्रमाणे करता येतो. मला तसं व्हाईट कलर खूप आवडतो म्हणून मी पांढरा कलर आणला आणि तो कलर इथं देणार आहे. तर मुलाची मदत घेतलेली आहे कलर देताना. खूप छान असा टेबल तयार झालेला आहे. त्याच्यावरती तुम्ही तुळशीची कुंडी ठेवू शकता प्रदक्षिणा घालण्यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये एखादा छान फ्लॉवर पॉट वगैरे सजवू शकता. अतिशय छान असं कलरिंग तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने छान करू शकता. हे बघा, मी अशा पद्धतीनं बनवलं. आवडलं असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका.